बघून कसं झालंय कमेंट करून नक्की सांगा मला। चला आपण आज तूर डाळचं सुक्की भाजी बनवायचे। त्यासाठी आपण हे डाळ ना दोनदा धुवून घ्यायचे। धुवून आहे ना एक अर्धा तासासाठी 30 मिनिटासाठी आपण भिजत घालणार आहे ह्याला। मग नंतर आपल्याला भाजी बनवायची। हे दोन वेळा धुवून आपण एक अर्धा तासासाठी भिजत घालायचं आपल्याला। सुक्की डाळ बनवायची आपल्याला, तूर डाळचं भाजी बनवायची। त्यासाठी आपण अर्धा तास भिजून ठेवलेले। हे बघा आता हे असं भिजले। आपण आता त्याच्यासाठी कांदा टमाटर कट करून घेऊ। चला आपण एवढा बारीक 2-3 कांदा कापून घेऊ छोटे छोटे। त्यासाठी 2-3 घेतले मी। जर छोटा मोठा असलं तर तुम्ही 2च घेऊ शकता। कांदा टमाटर पण ना टमाटर पण आपण छोटे छोटे कट करून घेऊ। चला आपण भाजी बनवू। त्यासाठी आपल्याला 2 पळे तेल टाकायचे, गरम होऊ द्यायचं त्याला। नंतर त्यामध्ये आपण थोडं गरम होण्यासाठी थंड मिनिटं त्यासाठी आपण थोडं तेल गरम झालं त्यामध्ये 1 चमच एवढं जिरं टाकायचं आपल्याला। तडतडलं ना त्यामध्ये स्वासाठी आपल्याला आवाज दिला त्यामध्ये। चला त्यामध्ये आपल्याला आता हे झालेले कांदा टाकून देऊ। कढीपत्ता टाकायचा आपल्याला तेलामध्ये। ते पण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। थोडं कांदा आपल्याला फ्राय झालेले त्यामध्ये आपण थोडा टमाटर टाकायचे। 1 टमाटर कट करून घेतलेले ते टमाटर पण टाकायचे। ते पण थोडं होऊ द्यायचं। त्यासाठी थोडं भाजायचं आपल्याला। हे बघा 1 चमच हळद टाकायची त्यामध्ये आणि 1 चमचे लाल काळा मिरची पावडर, 1 चमचा काळा मसाला आणि 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर आहे, कारण कलरसाठी कलर चांगला येतो म्हणून आपण टाकू। चला आपण आता हे झालेले त्यामध्ये आपण डाळ टाकून घेऊ। चला आपण 1 चमचभर चवानुसार मीठ घ्या टाकून। त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आपल्याला। थोडं 5 मिनिटासाठी शिजवायचं आपल्याला हे। त्यासाठी पाणी टाकलं, गरम पाणी पण टाका, थोडं कोमट पाणी टाकलं ना तर चांगलं चव येते त्याला। झाकून घेऊ 5 मिनिटासाठी। बघा आपण बघू, चला खोलून झाला का बघू। नाही झालं, अजून 1-2-3 मिनिटं आपण शिजू दे याला। अजून एकदा झाकून शिजू। चला हे झालं का बघू। बघा झाले सगळं भाजी। डाळीची भाजी झाली आपल्याला बनवून। ह्याच्यामध्ये आपण आता थोडं कट करून घेतलेले धुवून ते कोथिंबीर घालू आपण। कोथिंबीर टाकून आपण मिक्स करून घेऊ। मस्त झाले। चला झालं आपलं। चला आपलं तूर डाळची सुक्क भाजी बनवलंय। मस्त झालंय बघा, किती मस्त झालंय। हे बघा असं शिजलं, अजून गरम आहे बघा, असं शिजलंय मस्त झालंय। बघा बघून कसं झालंय कमेंट करून नक्की सांगा मला।